हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मुगाची वरण किंवा मुगाची भाजी बनवू शकता तुम्ही याला। या पद्धतीची चमचमीत अशी वरण तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया। त्यासाठी 1 कप हिरवे अख्खे मूग घेतलेले आहेत, पाहू शकता। यांना छान असं भिजत घालायचं आहे रात्रभर। मूग खायला एकदम पौष्टिक असतात। याची वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपी आपण तयार करून खाऊ शकतो। याला 2 पाण्याने एकदा छान असं वॉश करून घेतलं। आता यामध्ये भरपूर असं पाणी घालून 3 ते 4 तासासाठी किंवा रात्रभर भिजत घातलं तरीही चालेल। मी इथे छान रात्रभर भिजत घातलेले होते। मूग छान असे फुलून आलेले आहेत, पाहू शकता एकदम दुप्पट झाले। आता यामधील सर्व पाणी मी फेकून दिला आणि सर्व मूग मी कुकरमध्ये घालणार आहे। इथे सर्व भिजत घातलेले मूग कुकरमध्ये घातले। यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचं आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 ते 4 सीट्या येईपर्यंत वाट बघायची आहे। तर इथे मी 4 सीट्या होऊ दिलेल्या आहेत छान असं, आणि याला स्वतःहून थंड होऊ द्यायचं। याची वाफ काढून घ्यायची नाही आपल्याला, स्वतःहून थंड होऊ द्यायचं। कुकर छान असा थंड झालेला आहे। आपण ओपन करून बघूयात। तर पाहू शकता मूग एकदम मस्त पद्धतीने शिजल्या गेलेले आहेत। एकदम अख्खे मूग नाही आणि पूर्णपणे दाळ सुद्धा झालेली नाही। थोडे मूग दिसायला हवे आणि जास्तच मूग दिसत असतील तर अशा पद्धतीने थोडं ढवळून घ्यायचं, म्हणजे छान बारीक होतील मूग। आता इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं मस्त गरम होऊ द्यायचं। सर्वात आधी तेल छान असं गरम झालं की 1 चमचा भरून मोहरी आणि अर्धा चमचा भरून जिरे घालायचं। ते छान तडतडू द्यायचं आहे आणि बारीक कट केलेला एक मोठ्या आकाराचा कांदा घालायचं। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरतीच। आता इथे मी खलबत्त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले होते, त्यांना छान असं ठेचून घेतलं। ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि कांद्यासोबतच व्यवस्थित असं परतून घ्यायचं। यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। फ्रीजमध्ये ठेवलेला होता तोच मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे। याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। कांदे छान सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि इथे मी 1.5 चमचा लाल तिखट वापरलेला आहे। अर्धा मिनिटांसाठी छान असं तेलावरती शिजवून घ्यायचं आहे याला। सोबतच अर्धा चमचा हळद घातलेली आहे। तेलामध्ये छान असं तिखट शिजलं की भाजीला टेस्ट एकदम भारी येत असते। अर्धा मिनिट तिखट छान असं शिजल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे। त्याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं, सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे मसाल्यामध्ये। मसाल्याला कलर खूप छान असा आलेला आहे, पाहू शकता। आता यामध्ये पाव चमचा भरून गरम मसाला घालायचा, यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान येते रेसिपीला। टोमॅटो खूप छान अशी शिजवून घ्यायची आहे। जेवढे टोमॅटो छान शिजतील तेवढे रेसिपीला आणखी टेस्ट येते। तुम्ही या पद्धतीने ही वरण नक्की तयार करून बघा, खूप आवडेल। एकदा बनवलं तर वारंवार बनवावंसं वाटेल। आता यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं। इथे लक्षात ठेवायचं आहे की मीठ आपण अगोदर सुद्धा डाळ शिजताना वापरलेलं होतं, त्यामुळे इथे प्रमाणातच वापरा। तर मसाला छान असं शिजला गेलेला आहे, पाहू शकता। कलर सुद्धा भारी आलेला आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेले सर्व मूग घालायचे। कुकरमधील सर्व वरण यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं। तर थोडं पाणी मी यामध्ये घालते, म्हणजे छान पातळ वरण अशी तयार होईल। कुकरमध्ये थोडं सुद्धा पाणी घालते, कारण त्याला लागलेली सर्व वरण निघून जाईल। मला वरण थोडी आणखी घट्टसर वाटत आहे, शिजल्यानंतर आणखी घट्ट होईल, त्यामुळे थोडं पाणी आणखी वापरते यामध्ये। आणि आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। 3 मिनिटे झालेली आहेत, पाहू शकता। वरणाला छान अशी उकळी आलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये भरपूर असा कोथिंबीर घालायचा, आणखी झाकण लावून 1 मिनिटांसाठी शिजू द्यायचं, म्हणजे कोथिंबीरीचं फ्लेवर संपूर्ण असं वरणमध्ये येईल। आता यावरती एकदा झाकण लावते, आणखी 1 मिनिटासाठी शिजवून घेते। तर 1 मिनिट झालेले आहे। छान अशी वरण शिजल्या गेलेली आहे। तुम्ही अशीही सर्व करू शकता, परंतु मी ते थोडं तडका देणार आहे, म्हणजे आणखी फ्लेवर छान येईल। तर तेल गरम करून घेतलं, जिरे आणि मोहरी घालायची, सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता
आता ही सर्व फोडणी एकजीव करून घ्यायचं आणि वरणवरती ओतून घ्यायचं आहे. एकदम तडका वरण तयार झालेली आहे. वरून थोडासा कोथिंबीर घालायचा म्हणजेच दिसायला सुद्धा छान दिसेल. तर एकदम चमचमीत अशी मुगाची वरण तयार झालेली आहे. मुगाची भाजी तयार झालेली आहे. एकदम चमचमीत अशी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्ली तरीही एकदम मस्त वाटेल. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.